श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 107. कंबुकंठ आणि उत्तम श्लोक अंगणात एका झाडाखाली बोलत उभे होते. मठाच्या दरवाजातून एक काळा कुळकुळीत जख्ख म्हातारा आत शिरला. अंगावर एक लंगोटी आणि फाटका कुर्ता. अंग उन्हाने रापलेलं, वयामुळे सुरकुतलेलं, उपासमारेंनी पोट खपाटीला गेलेलं, चालून चालून शिणलेला, घामेजलेला. तो कंबुकंठ जवळ आला आणि म्हणाला, दयाळराव स्वामी इथंच राहतात नव? मला जास्नी भेटायचंय. हो हो, मग जा ना आत, कंबुकंठ म्हणाला. तसं नाही, तेसने विचारून या. मी खालच्या जातीचा हाय नव, कुणी आमची सावली बी पडू देत नाही, म्हणून त्यासनी विचारून या. तो म्हातारा अजिजीनी म्हणाला. उत्तम श्लोक आत जाऊन स्वामींना विचारून आले. कंबुकंठला म्हणाले, त्यांना आत घेऊन जा. कंबुकंठ त्या म्हाताऱ्याला घेऊन आत गेला. दयाळराव स्वामी सोवळ्यामध्ये गोपाळकृष्णांची पूजा करीत होते. पूजा जवळजवळ आटोपलीच होती. त्या म्हाताऱ्यानं दयाळराव स्वामींना पाहताच भक्तिभावाने हात जोडून नमस्कार केला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळायला लागले. दयाळराव स्वामी सोवळ्यातच तीर्थ देण्यासाठी बाहेर आले. एकदम तो म्हातारा पुढे झाला आणि दाटलेल्या कंठाने गदगदल्या स्वरात म्हणाला, स्वामी, स्वामी आपल्या पायावर डोकं ठेवायचंय, पण मी खालच्या जातीचा. काही हरकत नाही, दयाळराव स्वामी शांतपणे म्हणाले. पण आपण सोवळ्यामंदी. काही हरकत नाही, पुन्हा दयाळराव स्वामी शांतपणे म्हणाले. तो म्हातारा एकदम आवेगाने पुढे आला. ओक्साबोक्शी रडत पुन्हा पुन्हा डोकं त्यांच्या पायावर ठेवायला लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी दयाळराव स्वामींच्या चरणांवर अभिषेक होतच होता. दयाळराव स्वामी मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवित राहिले. त्या म्हाताऱ्याचा आवेग शांत झाला. स्वामींनी उत्तम श्लोकांना त्या म्हाताऱ्यासाठी प्रसाद आणायला सांगितला. उत्तम श्लोक एका ताटामध्ये लाडू आणि चिवडा घेऊन आले. त्या म्हाताऱ्याला तिथेच बसायला सांगून त्याच्या पुढे ताट ठेवलं. प्रसाद घेतला आणि आपली हकीकत सांगू लागला. खूप वाटायचं बघा, द्वारकेला जावं, मथुरेला जावं, भगवान गोपाल कृष्णांचं दर्शन घ्यावं. पण घरची एवढी गरिबी, पोटाला मिळायची मारामार. तर द्वारकेला त्या पायी जाणार कुठून? आयुष्य सरत आलं बघा. वाटलं की इच्छा तशीच राहून जाणार. 2 दिवसांपूर्वी स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आले गोपाल कृष्ण. म्हणाले, पैठणला जा, दयाळराव स्वामींकडे जा, त्यांचं दर्शन घे. मी पुन्हा त्यांच्या रूपानं आलोय, जा तिकडे. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे तुझा उद्धार होईल. जागा झालो, मी लगेच निघालो तडक तशीच. 2 दिवस लागले बघा इथवर यायला. आज आपलं दर्शन झालं आणि खात्री झाली की गोपाल कृष्ण दुसरे कोण नाही, तुम्हीच स्वप्नातले तुम्हीच आहात बघा. तुम्हीच दिसले होते. तुमच्या पायावर डोकं ठेवलं, आता उद्धरून जाईन. म्हातारा पुन्हा आवेगाने पुढे आला. दयाळराव स्वामींचे चरण उराशी कवटाळून पुन्हा ओक्साबोक्शी रडायला लागला. स्वामी त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. म्हातारा हळूहळू शांत झाला. स्वामी आता आत जायला निघाले. एका खालच्या जातीच्या म्हाताऱ्याला स्वामींनी पायावर डोकं ठेवू दिलं. सोहळ्यात असताना पूजा झाल्यावर देव्हाऱ्यातून बाहेर आल्याबरोबर इतका उदार भाव त्याच्या कल्पनेतही कधी नव्हता आला. कंबुकंठ थक्क होऊन दयाळराव स्वामींच्याकडे एकटक पाहत राहिला. स्वामी त्याला म्हणाले, अरे असा पाहतोस काय? नाथ महाराज सांगतात ना, भक्तीला जात नसते, कुळ नसतं, वर्ण नसतो. भक्ती हीच त्याची जात, त्याचं कुळ, त्याचा वर्ण, त्याचा धर्म. आता सनातनी लोकांचं जर म्हणशील तर नंतर स्नान केलं की झालं. आता आज जाऊन स्नान करतो म्हणजे मग जग रूढीही पाळल्यासारखं होईल. आणि ते शांतपणे धीर गंभीरपणे पावलं टाकीत आत निघून गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.